सिलसिला ना होता, पैदा ना होता ऐसा मसीहा, खुशियों का सिलसिला ना होता। बेरंग रहती ये दुनिया, आसमां का नीला, आसमां का रंग नीला ना होता। बेरंग रहती ये दुनिया, आसमां का रंग नीला ना होता। हम तो कब के कंगाल हो चुके होते यारो, भीम जैसा हीरा मिला ना होता, भीम जैसा हीरा मिला ना होता। या अखिल विश्वाला शांतीचा व समतेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या महामानवांना त्रिवाण अभिवादन करते आणि माझे मनोगत व्यक्त करते। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला। महू या गावी मध्य प्रदेशामध्ये रामजी पित्या व भीमाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। अंधार पार होता। डॉक्टर बाबासाहेब हे पहिलीपासून ते 7वी पर्यंतचे शिक्षण त्यांचे सातारा जिल्ह्यात झाले। रामजी पिता यांची लष्करामध्ये होते, त्यांची बदली झाल्यानंतर ते साताऱ्याला गेले। पहिली ते 7वी पर्यंतचे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यामध्ये केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेऊन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिले। कोई जीत कर गया, कोई चिल्ला कर गया, कोई जीत कर गया, कोई चिल्ला कर गया। स्कूल के बाहर रहकर पढ़ाई करने वाला बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिखकर चला गया, हिंदुस्तान की तकदीर लिखकर चला गया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाळेत असताना त्यांचा एक प्रसंग सांगते। जेव्हा गुरुजी प्रश्न विचारायचे तेव्हा फक्त एकच हात वर होता, तो म्हणजे फक्त भिवाचा। गुरुजींनी फळ्यावर गणित करायला सांगितले, हे गणित मला सोडवून दाखवा म्हणाले, तर कोणालाच येणार नव्हते, पण भिवाचा हात वर होता। भिवा समोर येताच हे गणित सोडवण्यासाठी भिवा बोर्डापाशी येताच तर अचानक काय घडले, सर्व सवर्ण मुले म्हणाली, गुरुजी त्या बोर्डाच्या पाठीमागे आमचे डबे आहेत, जर भिवा तो गणित सोडवण्यासाठी बोर्डाजवळ आला तर ते आमचे डबे बांधतील। असं म्हणून भिवाला खाली बसवण्यात आलं। त्या क्षणी भिवाच्या डोळ्यात अश्रू आले। जो मुलगा शिक्षणासाठी उभा राहिला त्याला जातीयतेच्या बंधनात अडकवून खाली बसवण्यात आले। त्या क्षणी त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते। आणि दुसरा एक प्रश्न सांगते, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वर्गाच्या बाहेर बसून एका कोपऱ्यात बसून डबे खात होते, तर बाकी सगळे सवर्ण मुलं एक भोवती डबे खात होते। जेव्हा पिऊन आला तर त्यांना पाणी वाढत, ते हातात नाही, त्यांच्या ओझळीत पाणी वाढत। डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, एखाद्या दिवशी जर तो चपराशी शाळेमध्ये आला नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिवसभर बिना पाण्याची राहायचे। तर डॉक्टर बाबासाहेबांनी ते आपल्या लेखणीमध्ये लिहितात, नो पिऊन नो वॉटर, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, ज्या वेळेला चपराशी शाळेत आला नाही तर पाणीही मिळणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेबांनी या गोष्टीचा उल्लेख त्यांच्या लेखणीमध्ये केलेला आहे। डॉक्टर